कृपया आपण आपलं व्याख्यान प्रारंभ करावे ही विनंती. स्वागत आहे ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कश्यस्विद्धनम्. महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे सर्व पदस्थ उपस्थित या वेबिनार मध्ये सम्मिलित झालेले सर्व मान्यवर, विद्वद्गण आणि माता भगिनी, 17 सप्टेंबर हा दिवस, ही तारीख लक्षात आली की जुना इतिहास नजरेसमोरून जायला लागतो. गुरुजी, आपण बसून बोलू शकता. आपण बसून आरामपणे बोला. हा, बस. छान छान. अगदी 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 स्वागत आहे. एका विशिष्ट समस्येतून आपण आपला देश जात होता. भारतामध्ये वेगवेगळे संस्थान होते आणि तसंच अधिकांश भागामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती आणि त्यामुळं स्वातंत्र्यासाठी असा चौफेर उठाव करण्याची परिस्थिती त्या काळात होती आणि तो लढा मध्ये सुरू झालेला होता. मग इथे जात पंथ असा कुठलाही भेद त्या ठिकाणी नव्हता. सर्वांच्या समोर एकच प्रश्न होता की आपली भारत माता स्वतंत्र व्हायला हवी, भारताला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, यासाठी चौफेर प्रयत्न चाललेले होते. त्या प्रयत्नाला वेगवेगळ्या भागातून प्रतिसाद तर मिळतच होता, परंतु आपण ज्या संस्थानामध्ये होतो ते निजामाचं संस्थान होतं आणि या संस्थानातल्या लोकांना भारत आणि निजाम सरकार या उभयतांच्या पासून मुक्तता हवी होती. भारतासाठीचा लढा एक अलौकिक अशा प्रकारचा लढा आहे आणि तो चालला बराच दिवस. पण इथे हैदराबाद परिसरामध्ये, हैदराबाद स्टेट, हैदराबाद राज्य ज्याला म्हणू, हैदराबाद संस्थान म्हणू, तिथे मात्र एका वेगळ्या संस्थानिकांच्या नियंत्रणाखाली इथल्या लोकांना वावरावं लागत होतं. इथलं निजाम सरकार त्यामध्ये जातवार असा काही प्रश्न नव्हता, परंतु विभागणी अशी गमतीची होती. लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार केला तर 80% वेगवेगळ्या जमातीचे हिंदू समाजातले अशी माणसं होती आणि 20% मुस्लिम समाजाची माणसं होती. हा प्रश्न जातीचा नव्हता, परंतु ज्या संस्थानिकांच्या नियंत्रणाखाली हे सगळं चाललेलं होतं, तिथे मात्र अनन्वित अत्याचारांना इथल्या लोकांना तोंड द्यावं लागत होतं आणि त्यामुळं इथे त्या अन्यायाविरुद्ध लढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि गंमत अशी होती की आता परिचयामध्ये सांगितलं की मी गुंजोटी निवासी आहे मूळचा, आणि तिथला मी मूळचा असल्यामुळे 1944 ला माझा जन्म झालेला असा हा काळ. आणि मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा माझ्या गावची परिस्थिती आपल्या समोर थोडीशी या ठिकाणी ठेवू इच्छित आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी गावच्या विस्ताराच्या विचार जर घेतला तर निम्म्यापेक्षा जास्त भाग असा उंचवट्याचा टेकडीचा होता, गडी त्याला म्हणायचे. आणि तो गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी तो गडीचा भाग होता आणि त्या गडीच्या पायथ्याला सगळी वसाहत होती.
थोड्या अंतरावरून नदी आणि नदीच्या पलीकडे पुन्हा थोडी वसाहत उत्तर बाजूला होती. अशी माझ्या गावची रचना. आणि या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या अगदी सीमेवर असलेलं माझं गाव. या माझ्या गावापासून साधारणपणे एक 15 ते 18 किलोमीटर अंतरावर तिथून ब्रिटिशांची सत्ता चालू होत होती. आणि त्या जवळचं गाव म्हणजे केसर जवळगाव होतं. गावामध्ये ज्या ठिकाणी मध्यवर्ती टेकडीचा उल्लेख मी केला त्या ठिकाणी निजाम सरकारची सगळी कार्यालय होतं. कारण गुंजोटी हे गाव आकाराने लहान आणि छोटं असलं तरी सुद्धा या गावाला निजाम सरकारने विशेष महत्व दिलेलं होतं. ते यासाठी की ब्रिटिशांच्या सीमेला लागून असलेला हा भाग आहे आणि इथून कर्नाटकातले जिल्हे, गुलबर्गा जिल्हा आमच्या भागाला जोडून असलेला आणि त्यानंतर रायचूर आणि इकडे पूर्वेला बिदर असा हा भाग. आणि आमचा भाग जो होता तो उस्मानाबाद जिल्हा, त्याला लागून मग बाकीचे जिल्हे असा मराठवाड्याचा भाग. आणि त्यामुळं निजाम सरकारला कदाचित असं वाटलं असेल की या सगळ्या भागावर योग्य नियंत्रण ठेवायचं असेल तर गुंजोटी हे ठिकाण निवडावं. आणि त्यामुळं गुंजोटी या ठिकाणी जो मध्यवर्ती टेकडीचा भाग मी सांगितला त्या ठिकाणी निजाम सरकारची सगळी कार्यालय होती. तिथे जे काही शासकीय कार्यालय ती सगळ्या प्रकारची होती आणि तिथून सगळा कारभार केला जायचा. आणि परिसरातला तो भाग, त्याच्या पायथ्याशी असलेला तिथे सगळी वसाहत, शेजारी नदी आणि नदीच्या पलीकडे असलेला जो काही भाग पूर्व बाजूला होता, उत्तर बाजूला होता, त्या उत्तर बाजूला असलेल्या भागामध्ये निजाम सरकारचं पोस्ट ऑफिस, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा घोड्याच्या निवासाचा भाग वगैरे अशी काही छोटी मोठी कार्यालय या भागात सुद्धा होती. आणि हा सगळा भाग उमरग्याला मेटल रोडने जोडलेला होता. आणि उमरगा हे ठिकाण गुंजोटी पासून 3 किलोमीटर अंतरावर आणि त्या ठिकाणापासून हैदराबाद सोलापूर हा मोठा रोड गेलेला आहे जोडणारा. त्या काळात सुद्धा महत्वाचा रोड होता कारण हैदराबाद ते महाराष्ट्रामध्ये जोडला जाणारा वाहतुकीचा भाग तोच होता. अशी ही परिस्थिती होती. आणि कार्यालय तिथेच होतं सगळ्या प्रकारचं. त्यामुळे इथल्या लोकांवर निजाम शासनाचा प्रचंड दबाव होता, प्रचंड पगडा होता. आणि अशा त्या पगड्यामध्ये होणाऱ्या अन्यायाला, अत्याचाराला तोंड देण्यासाठी इथल्या सगळ्या नागरिकांना जागरूक राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि त्यामुळं प्रत्येक जण जागरूक अवस्थेतलीच लोक या ठिकाणी होते. गावाच्या उत्तर भागाला गावाची सुरुवात, ज्याला वेस म्हणता येईल, तिथून सुरुवात व्हायची. जिथून सुरुवात झाली त्या ठिकाणातून 3 रस्ते होते. एक पूर्वेकडून जाणारा रस्ता, एक पश्चिमेकडून जाणारा आणि एक मध्य भागातून जाणारा रस्ता. मध्य भागातून जाणारा रस्ता त्याच्यात प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला अगदी पहिलीच इमारत होती आणि ते निजाम सरकारच्या काळामध्ये मशीद होती. ज्या वेळेला हा काळ होता तो मशीद होता त्या ठिकाणी. पण त्या मशिदीचा ठिकाण जे होतं त्या ठिकाणाला मशिदीची चिन्ह नव्हती. चिन्ह नव्हती यासाठी मी म्हणतोय की मशीद म्हटली की त्याचा मधला भाग थोडासा मागे असलेला असायला हवा. त्या ठिकाणातून रस्ता नको, पाठीमागच्या बाजूला त्यांना मोकळी जागा हवी आहे, असं ते असतं. पण इथे प्रत्यक्ष ती इमारत रस्त्याच्या लागून अशी होती आणि कुठलाही मशिदीचा भाग असा मागे ओढल्यासारखा असा नव्हता. आणि तिथे मशीद होती. मग तो मधला रस्ता पूर्ण जो दक्षिणेपर्यंत जायचा तसा उजवीकडचा रस्ता सुद्धा दक्षिणेपर्यंत जायचा. हे दोन्ही रस्ते जिथे मिळायचे त्या ठिकाणी सुद्धा एक मशीद होती. ते गावाचं आमचं दुसरं टोक.
तेव्हा या दोन टोकांमध्ये दोन्ही बाजूला मशिदी आणि त्याच्यामध्ये गावाची अशी रचना. आणि त्या मेन रोडनं मुख्य रस्त्याने जायला लागले की डाव्या बाजूला ती टेकडी, पठार आणि निजाम सरकारची सगळी कार्यालय असलेले ते ठिकाण. असं ते गावचं स्वरूप होतं. गावामध्ये केंद्रस्थानचं असल्या कारणाने निजामाचा अत्याचार तर होतच होते, परंतु त्याचा फायदा बाकीचे लोक घ्यायचे आणि त्यांच्याकडून अत्याचार मोठा व्हायचा. एवढा गमतीचा अत्याचार की रस्त्याने चालले की छोटी छोटी मुलं सुद्धा अंगावर थुंकायची, चिडवायची, परंतु निजाम सरकार त्याकडे लक्ष द्यायचं नाही, अशी परिस्थिती होती. हे असं एकंदर स्वरूप. आणि मग अशा त्या गावामध्ये चेतना निर्माण करण्याचं काम बन्सीलालजी आणि श्यामलालजी या उभयतांनी केलं आणि इथे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना जी झाली, पहिल्यांदा केजला झालेला होता आर्य समाज, आणि त्यानंतर या भागामध्ये बन्सीलालजी आणि श्यामलालजींच्या प्रयत्नातून अनेक आर्य समाजांची निर्मिती झाली. त्यातच हे गुंजोटी हे एक आर्य समाज होतं. पण आर्य समाजाला ठिकाण नव्हतं. खूप शूरवीर या ठिकाणी होते, लढवय्ये होते, आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आपण स्वतंत्रपणे आपलं संरक्षण करून घ्यावं अशा प्रकारची प्रवृत्ती साधारणपणे पाहायला मिळायची. आणि त्याला हा पाठिंबा या दृष्टीनं आर्य समाजचा मिळाला. आणि इथून खरी कार्याला सुरुवात झाली. श्यामलालजी, बन्सीलालजीच्या या उभयतांच्या कारणामुळं या भागामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. आणि ते नवचैतन्य निर्माण झालेलं होतं. त्याप्रमाणे इथे गुंजोटीमध्ये सुद्धा साधारणपणे 20 ते 25 वर्षाच्या वयाच्या कालावधीमधले अनेक युवक यासाठी तयार झाले. आणि त्यातलाच एक युवक म्हणजे वेदप्रकाश. हा वेदप्रकाश हा मूळचा, ज्याचं नाव दासमय्य असं होतं मूळचं, विणकर समाजातला. आणि ज्या मेन रोडचा मी उल्लेख केला, त्या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला सगळी कार्यालय निजाम सरकारची, आणि त्या कार्यालयाच्या पूर्व बाजूला खाली उतारावर त्या ठिकाणी वेदप्रकाशचं घर होतं तिथे. आणि आमच्या गावामध्ये रचना अशी आहे की जातवार विभाग झालेले होते गल्ल्यांचे. विणकर समाज या बाजूला, त्याच्यानंतर त्याला लागून ढोर समाज त्याची वसाहत होती. विणकर समाज कोष्ट्यांचा जो झाला की त्याला लागून पूर्व बाजूला हरिजन समाजाचा सगळा वसाहतीचा भाग होता. त्याच्यानंतर उजव्या हाताला जर वळलं तर त्या ठिकाणी सगळे कामकरी, मग त्याच्यामध्ये गौंडी आले, लोहार आले, अशा प्रकारचे कुंभार वगैरे असे वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक, असा एक संग्रह होता. त्याच्यानंतर पश्चिम बाजूला ब्राह्मण समाजाची वसाहत होती. त्याला लागून जर मुस्लिम समाजाचा वसाहतीचा एक भाग होता. त्याला जोडून मराठा समाजाचा वसाहत, अशी सगळी वेगवेगळ्या वसाहती होत्या आणि अशा भोवताली पसरलेल्या होत्या. आणि अशा या स्थितीमध्ये लोकांना राहावं लागत होतं. गावाच्या पूर्वेलाच डाव्या हाताला लिंगायत समाजाचाही समाज होता. अशी ही एकंदर रचना होती. आणि तिथे केव्हा तरी लिंगायत समाजातलाच एक माणूस तो मुसलमान झालेला होता आणि त्याचं अगदी सुरुवातीला डबठा अशा प्रकारचा भाग होता, त्या निजामाच्या तहसील पर्यंतच्या भागाला जोडणारा. एकट्याच मोठं घर होतं आणि तो मुसलमान देशमुख म्हणून माहितीतला. तसे सगळे मिळून मिसळून सुरुवातीला राहत होते. आणि तो मूळचा लिंगायतांचा होता, त्याला जोडूनच लिंगायत समाजाची वसाहत. अशी तर गावची रचना होती. आणि तिथे आर्य समाजाची सुरुवात झाली. ही आर्य समाजाची सुरुवात जेव्हा झाली, प्रत्येक भागामध्ये अतिशय चांगली माणसं या सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणारी होते. लिंगायत समाजामध्ये कंठप्पा देशमुख म्हणून एक होते, ते सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन चालण्याची त्यांची प्रवृत्ती होती. उजव्या बाजूला देशमुखांची गल्ली होती ब्राह्मण समाजाचे, तेही सगळ्यांना सामावून घेण्याच्या तयारीच्या प्रवृत्तीची असलेली माणसं होती. आणि हे सगळ्यांमध्ये एकोप्यानं हे वास्तविक काम चालायचं. परंतु नंतर काही परिवर्तन झाली
आणि काही जात्यंध लोक या संधीचा फायदा घ्यायला लागले आणि अशा प्रकारचा एक तेढ निर्माण होणारा प्रकार सुरुवात झाला. आणि त्याच्यासाठी म्हणून गावामध्ये स्वतंत्रपणे युवक आपलं अस्तित्व, आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी स्वतंत्रपणे प्रबळ बनण्याचा प्रयत्न करायला लागले. त्याला आर्य समाजाची मोठी मदत झाल्यासारखी झाली. आणि याच गावामध्ये, याच काळामध्ये युवकांचा असा एक वेगळा गट सुद्धा होता. आर्य समाजाची स्थापना झाली, ठिकाण कुठे करावा असा प्रश्न होता. तर उजव्या हाताला एक मठ होतं मानभाऊ पंथांचं. हे मानभाऊ पंथाचं मठ जे होतं त्याच्या भोवताली सगळी मराठा वसाहत होती. त्या मानभाऊ पंथाच्या मठामध्येच आर्य समाजाची सुरुवात करण्यात आली. मग तिथे लहान मुलं, तरुण मुलं सगळी जी होती साधारण 20-22 वर्षापर्यंतची, मलखांब होता, व्यायाम करायचे, मल्लविद्या शिकायचे, त्याच्यानंतर लाठी भाला या प्रकारचं शिक्षण सुद्धा त्यांचं तिथे व्हायचं. हे काम चालू होतं. आणि त्या गावाच्या त्या ठिकाणी त्या मठामध्ये एक पितळी मोठी घंटा बांधून ठेवलेली होती. ती घंटा याच्यासाठी होती, सगळ्यांना गावातल्यांना ही सूचना होती, गावामध्ये जर काही असा भयानक प्रसंग जर उद्भवलेला असेल तर त्या ठिकाणातून ती पितळी घंटा वाजवायची आणि ती गावभर ऐकू जायची. ती घंटा ऐकली की लोक समजायचे की कुठेतरी संकट आहे, सगळ्यांनी एकत्रित यायचंय. आणि त्यावेळेला सगळे त्या मठामध्ये ते सगळे एकत्रित जमायचे. आणि आर्य समाजाच्या दृष्टीनं हा एक संघटित करण्याचा असा एक तिथे रचना असलेली परिस्थिती होती. आणि मग हे चालूच होतं. मग पुढे वेदप्रकाश साधारणपणे 14-15 वर्षाचे असतील त्यावेळेला त्यांना लाठीचा वगैरे असा भलताच नाद होता. अतिशय तरुणाबाण, अतिशय सुबक शरीर, बांधेसूद शरीर, आणि तेही आर्य समाजामध्ये यायचे आणि सगळं प्रशिक्षण द्यायचं, शिकवायचं, तेही शिकायचे, इतरांनाही शिकवायचे. अशा प्रकारचा उपक्रम नेहमी चालायचा. आणि गंमत अशा प्रकारची होती की हे काही वितुष्टवादी समाज जो होता, लोक जे होते ते फितवायचे काम करायचे, चिडवायचे काम करायचे आणि प्रयत्न असा व्हायचा की यांची कोंडी करायची, यांची अडचण निर्माण करायची, यांना वस्तू विकत मिळायला नको, हे मिळायला नको, शिक्षण मिळायला नको, असं थोडस चालायचं. मग याला प्रतिबंध करण्यासाठी एक असा प्रकार झालाय की किराणा दुकानासारखं माल सुद्धा पुन्हा त्यांना मिळू नये अशी व्यवस्था, अशी अडचण करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. म्हणून वेदप्रकाशने ठरवलं की असं करूया, आपणच या ठिकाणी लोकांना पान खायची सवय, ते पानाचं दुकान आपण चालवूया, आपणच अशा प्रकारचे छोटे छोटे व्यवसाय करूया. आणि छोटे व्यवसाय ते करायला लागले आणि लोकांच्या गरजा भागवायला लागले. यामुळे हा वेदप्रकाश त्या लोकांच्या नजरेत आला आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की ही व्यक्ती आपण संपवल्याशिवाय या ठिकाणी काही धडीगत राहणार नाही. गुंजोटी गावामध्ये अडचण होईल निजाम सरकारला, म्हणजे त्या तिथल्या लोकांना, असं वाटायचं त्यांना. आणि त्यामुळं त्याच्या पाळतीवर नेहमी राहायचे. आणि योगायोगानं पुढे गंमत अशी झाली, अधूनमधून नेहमी बन्सीलालजी वगैरे यायचे, भेट द्यायचे. पण एक दिवशी सूचना आली की बन्सीलालजी आहेत ते गुंजोटीला भेट देण्यासाठी येणार आहेत. म्हटल्यानंतर हा सगळा तरुण युवक वर्ग जो होता तो सकाळ सकाळीच एकत्रित जमला आणि त्यांनी ठरवलं की आपण उमरग्याला जायचं आणि त्यांना अगदी सन्मानपूर्वक गुंजोटीपर्यंत आणायचं. म्हणून ही युवक मंडळी उमरग्याला गेली आणि बसची वाट पाहत बसले. हैदराबादहून सोलापूरला जाणाऱ्या मर्यादित 1-2च बसेस असायच्या, तेव्हा यांनी त्यांची प्रतीक्षा करत ते वाट बघत थांबले. बराच वेळ झाला, दुपार झाली तरी ते आले नाहीत. आणि हे गावातल्या अशा रजाकार प्रवृत्तीच्या लोकांना, मुलांना याची कल्पना होती किंवा हा असा उमरग्याला गेलेला आहे, त्याची युवक मंडळी पण उमरग्याला गेलेली आहे, हे लक्षात घेतलं. आणि त्याच्या पाळतीवर तेही लोक होते. आणि गंमत अशी झाली की बराच वेळ झाला ते न आल्यामुळं मग त्यांनी काही लोकांनी हे केले किंवा असं करूया, आपण जाऊन जेवण करून काहीजण येऊया, बाकीचे इथं थांबा, असं सांगून वेदप्रकाश जेवण करण्यासाठी गुंजोटीला आले.
गुंजुटीला आलेलं ते लक्षात आलं काही लोकांच्या आणि लागलीच ते जमा झाले. ज्या मुख्य रस्त्याचा मी उल्लेख केला त्या रस्त्याच्या अगदी दक्षिण टोकाला दाऊद खान नावाचे एक इसम होते. ते प्रसंगी सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत असं दाखवायचे, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. आणि मग त्यांच्या घरापासूनच पूर्वेला रस्ता वळायचा आणि तो पूर्वेला जाणारा रस्ता जो आहे तो तिकडून पूर्वेकडून दोन्हीकडून येणारे रस्ते पुढे मिळायचे आणि तिथेच वेदप्रकाशचं घर होतं. मग त्या ठिकाणी त्या लोकांची खलबत झाली. हा वेदप्रकाश घरी आला. त्यांच्याजवळ नेहमी हातार असायचं, तलवार नेहमी जवळ असायची. तलवार घरी काढून ठेवली खुंटीला आणि जेवणासाठी बसला आणि जेवायला बसला. हे घरी आलेलं हे लक्षात आलेलं असल्यामुळे हे सगळे संघटित झाले आणि दाऊदखाच्या घरी गेले आणि त्यांनी सांगितले की असे आलेले आहेत. दाऊदखाच्या गळ्यामध्ये त्याने पुष्पहार घातला. म्हणलं आज आपल्याला नामी संधी आहे या युवकाला पकडण्याची, त्याला संपवण्याची. त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं ठरवलं आणि एक साधारणपणे 200 युवकांचा एक जथ्था तिथून वेदप्रकाशच्या घराकडे त्या बाजूने निघाले, दक्षिणेकडच्या बाजूने. आता त्या युवकाला बाहेर कसं काढायचं, वेदप्रकाशला बाहेर कसं काढायचं, तो गफलतीनं आला पाहिजे याच्याबद्दलचा विचार त्यांनी केला. आणि त्यांनी लक्षात ठेवलं की आर्य समाजचे काही नारे आहेत, आपण त्याच आरोळे ठोकूया. आणि मग त्यांनी सांगितलं, नारळी ठोकायला सुरुवात केली त्यांनी. जो बोले सो अभय, वैदिक धर्म की जय, भाई बंसीलाल जी का विजय असो जय, अशा प्रकारचे नारे ठोकत ते निघाले. ते निघाल्यानंतर घराच्या बरच जवळ आल्यानंतर त्या वेदप्रकाशच्या कानावर तो आवाज ग्रुपचा सांख्यिक तो नाऱ्यांचा जयघोषाचा आवाज ऐकू आला. त्याला असं वाटलं की मी इकडे आलो नाही, बहुतेक बन्सीलालजी आलेले असतील आणि त्यांना घेऊन ही मिरवणूक निघालेली असेल. म्हणून त्याने ते जेवणाचं ताट तसंच ठेवलं आणि गफलतीनं हत्यार न घेता बाहेर पळत आले. आणि बाजूला उजव्या बाजूला काही अंतरावर हे जयघोषांचा चाललेलाच होता. याला वाटले की आपलेच लोक म्हणून घाईन आलं आणि जवळ आल्यानंतर बघितलं तर ते आपले कोणीच नव्हते, सगळे गुंड होते, सगळ्यांच्या जवळ हत्यारं होती. आणि काय करावं, त्याच्यातून त्या गर्दीतून निसटून जाण्याचा पुढे प्रयत्न केला आणि धावत पुढे सुटले धावत. संरक्षणासाठी काय तो काही पाहण्यासाठी बघितलं, डाव्या बाजूला धोंडीबा गौंडी यांचं घर होतं. त्या धोंडीबा गौंडीच्या घराच्या मध्ये भिंतीवर उडी मारून आत जाण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैव ज्या भिंतीवर उडी मारून आत जाण्याचा प्रयत्न केला त्या भिंतीला एक खुंटी मारलेली होती, काहीतरी बांधण्यासाठी असेल. त्यांना यांचं धोतर आलं आणि बिचारे कोसून पुन्हा खाली पडले आणि त्या गुंडांच्या अशा तऱ्हेनं ताब्यात सापडले. तिथे जे मिळेल त्या हत्याराने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न झाला आणि असा हा हैदराबाद राज्यातला पहिला बलिदान वेदप्रकाश झाला. वेदप्रकाशाला या तऱ्हेनं आपलं प्राण गमवावं लागलं. खूप वेगवेगळ्या पद्धतीने मारहाण झाली, त्याच्यातच त्यांचा अंत झाला. आणि ही वार्ता नंतर कळली. हे येईपर्यंत याच्यातले बरेचसे जिकडे तिकडे पांगून जाण्याचा प्रयत्न केले आणि असा हा सगळा प्रयत्न या वेदप्रकाशच्या बाबतीतला झाला. आणि हे पहिलं बलिदान या ठिकाणी आर्य समाजचं अशा तऱ्हेने झालं. आणि त्यामुळं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये एक मोठी ठिणगी पडल्यासारखं झालं की हे बलिदान आता व्यर्थ जाणार नाही. रक्ताचा इथे थेंब इतर रक्तांना जागा करणारा नक्कीच ठरेल. तसंच ते झालं. वार्ता सर्वत्र पसरली, परिसरातल्या गावातही पसरली आणि सगळे लोक एकत्रित जमायला लागले. त्याच वेळेला एक गंमत आणखीन रचना करण्यात आलेली होती. जे पोलीस अधिकारी होते त्या निजामाचे, त्यांनी आधीच इथल्या काही महत्वाच्या लोकांना काहीतरी दुसऱ्या कामासाठी आपल्याकडे बोलावून अडकवून ठेवलं होतं. त्याच्यामुळे त्यांना याच्यामध्ये बाहेरची वार्ताच कळू शकली नव्हती. असे काही माणसं गावातले महत्वाची अडकून पडलेली होती. हा पण वार्ता पसरलीच आणि त्याच्यानंतर सगळे जिकडे तिकडे जमवाजमव सुरू झाली. ही नंतर बन्सीलालजी आले संध्याकाळी
आल्यानंतर सगळ्यांना त्यांना घेतलं गेलं. आणखीन आता यांचा अंत्यविधी दुसऱ्या दिवशी करायचा होता. त्या अंत्यविधीसाठी परिसरातल्या वेगवेगळ्या भागातून असंख्य लोक आले आणि त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. अतिशय जयघोषामध्ये. होऊ द्यायचा नाही असा त्यांचा प्रयत्न होता, परंतु इथल्या सगळ्यांनी एवढा अगदी प्रचंड सामर्थ्य आपलं दाखवलं आणि तो अंत्यसंस्कार झाला. आणि या अंत्यसंस्कारामध्येच नवी प्रेरणा घेऊन बाहेर लोक पडले. ही अत्यंत महत्वाची. त्याच्यानंतर कोर्ट केसेस झाल्या. कोर्ट केसेसला काही अर्थच नव्हता. नामधारी लोक पकडले गेले, परंतु त्यांना सोडून देण्यात आलं आणि कुणालाच शिक्षा झाली नाही. अशी ही पहिली बलिदानाची कथा या हैदराबाद राज्यातली आहे. या ठिकाणी आणखीन एक दोन गोष्टी मला याबद्दल सांगायच्या आहेत, की याच गावामध्ये अत्याचार कसा होत होता याचे काही नमुने मी आपल्या समोर ठेवू इच्छित आहे. अत्याचार मोठ्या गमतीचा होता आणि लोक असा अत्याचार व्हायला लागले की संघटितपणे त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करायचा. इथल्या परिसरातल्या सगळ्या महिलांना सूचना होत्या की, कारण गावाला जोडूनच नदी होती आणि या सगळ्या लोकांना बऱ्याच वेळेला कपडे धुण्यासाठी नदीला जावं लागत होतं दररोज. म्हणून त्या सगळ्यांना या सूचना होत्या की तुम्ही प्रत्येकाने तुमच्याजवळ मिरचीची पूड ठेवायची आणि असा कोणी अत्याचार करण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न करणारा कोणी आला तर तुमचं तुम्हाला स्वतःला संरक्षण करायचं आहे. तो मिरचीची पूड त्याच्या तोंडावर मारायची आणि स्वतःचा बचाव करायचा. आणि असं तिथल्या महिला त्यावेळेला करायच्या. ही घडलेली बाब मी आपल्याला सांगतो आहे. दुसरी बाब अशा प्रकारची की इथे एक पोलीस अधिकारी आला होता निजामाच्या काळातलाच. आणि हा पोलीस अधिकारी जो होता त्याचा मर डोळा होता. त्याने आपल्या लोकांना हाताखालच्या सांगितलं होतं की या गावामध्ये जिथे कुठे एखादी अतिशय सुंदर स्त्री दिसली, तरुण दिसली, की काही करून तिला पटवा आणि माझ्या ताब्यात द्या. हे सर्रास चालू होतं. मग ते कळणार कसं? हा जो काळ होता, याच काळामध्ये केसर जवळ गेला. ते निजाम ब्रिटिशांच्या ताब्यातलं गाव होतं. तिथं शिबिरं व्हायची आर्य समाजच्या युवकांची. आणि मग गुंजोटीतले एक साधारण 20 लोकांचं पथक होतं, 20 शिबिरार्थी. त्याच्यामध्ये माणिकसिंग चौहान हे मी नाव आपल्याला मुद्दाम सांगू इच्छित आहे. महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेमध्ये एक प्रचारक आहेत, भजनोपदेशक, नवा तरुण आहे, माझा विद्यार्थीच आहे, ज्याचं नाव आहे प्रताप सिंग. या प्रताप सिंगचे वडील माणिकसिंग चौहान. आणि माणिकसिंग चौहान जे होते ते राजपूत पण आर्य समाजी विचाराचे आणि स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होते. आणि या युवकांच्या याच्यामध्ये त्या गटात ते सुद्धा होते, त्या कॅम्पमध्ये जाणारे. यांना तलवार चालवण्याचं, भाला चालवण्याचं, काठी चालवण्याचं सगळ्या प्रकारचं नाद होता. तशा प्रकारचे ते अगदी ट्रेंड होते. आणि यांच्या बरोबरच काशीनाथराव शिंदे होते, मारुतीराव सोमवंशी होते. किती जणांची नावं सांगावी. गावामध्ये स्वातंत्र्य सैनिकाची चळवळ करणाऱ्या युवकांची संख्या जास्त होती. मग हे सगळे काय करायचे, त्यांचा एक गट होता. आणि तो गट काय करायचा, गावातल्या दुसऱ्या अशा तरुणांना, एक दोघा चौघांना सांगून ठेवलं होतं की आम्ही त्या कॅम्पला चाललेले आहोत, तेव्हा आमच्या घराकडे बघण्याची जबाबदारी, काही अडलं पडलं तर तुम्ही तिकडे लक्ष ठेवायचं आणि त्यांना कळवायचं सुद्धा. अशा प्रकारचं एक काम चाललेलं होतं. आणि मग त्याच्यामध्येची एक गमतीची घटना मी तुम्हाला सांगत होतो की एक पोलीस अधिकारी आला, अमीन म्हणायचे त्याला, आणि तो असा व्यभिचारी प्रवृत्तीचा होता. मग प्रश्न पडला या लोकांनी की याच्यापासून स्वतःचं संरक्षण करायचं कसं, काय करावं याला उपाय. मग त्यांनी एक योजना आखली. ती योजना मोठ्या गमतीची आहे, लक्षात घेण्यासारखी आहे, हृदय पिळवटून टाकणारी आहे. आमच्या गावाच्या जिथे मी मानव पंथाचं मठ आहे असं म्हणालो, त्या मठाला लागूनच एक गावच्या कडेचं घर होतं.
आणि ते होतं पाटलाचं घर. आणि ते पाटील जे होते ते शिवराम पाटील होते, परंतु त्यांचं लग्न झाल्यानंतर लवकरच ते वारले आणि त्यांची पत्नी विधवा झाली. त्या पत्नीचं नाव होतं सोनाबाई पाटील. आणि त्यांना एकच मुलगा झालेला होता, नुकताच जन्मलेला, आणि ते वारले. आणि या पाटलांच्या घराला लागूनच त्यांची शेती पण होती. आणि ह्या सोनाबाई पाटील ज्या होत्या अतिशय देखण्या, सुंदर, बांधा, अगदी चांगला. आणि ते त्या पोलीस अधिकाऱ्याला आमीनला कळलं की अशी एक बाई आहे. तेव्हा आपल्या सहकार्याने त्यांनी सांगितलं की काही करून या बाईला पटवा आणि आमच्याकडे आणा. मग तो प्रयत्न त्यांचा चाललेला होता, यश मिळत नव्हतं. मग या सगळ्या युवकांनी, त्याच वयोगटातल्या त्या सगळ्यांनी ठरवलं की आता आपण एक प्लॅनिंग करू. आणि हे दिवस होते साधारणपणे फेब्रुवारी मार्चचे दिवस. हा आमच्या भागामध्ये रबीच्या हंगामाचा भाग आहे. रबीचं पीक आलेलं असतं, ज्वारी वगैरे, ज्वारी, हरभरा, गहू. आणि मग त्या गावाला लागून जी शेती होती त्या ज्वारीचं मोठं पीक होतं. मग या युवकांनी एक योजना आखली आणि या योजनेमध्ये त्या सोनाबाई पाटलींना सहभागी करून त्यांची मदत घेण्याचं ठरवलं. आणि मग सगळे युवक त्या सोनाबाई पाटलींकडे गेले आणि त्यांनी आपली योजना सांगितली. ती योजना अशी होती की आपण त्यांच्या येणाऱ्या दूतामार्फत निरोप पाठवायचा सोनाबाई पाटलींनी की मी इच्छुक आहे, मला येऊन भेट म्हणावं त्या पोलीस आमीनाला, असा निरोप त्याला द्यायचा. आणि हे केव्हा संध्याकाळच्या वेळेला त्याला बोलवायचं आणि निमित्त सांगायचे की हुरडा खायला तुला या पाटलींबाईनं बोलावलेलं आहे. आणि मग त्या ज्वारी प्रचंड उंच आलेली, त्याच्यामध्ये अगदी मधल्या बाजूला थोडस हुरडा भाजण्यासाठी आकटी केलेली, त्याच्या भोवतालचा भाग मोकळा. हे ठिकाण त्याने या कामासाठी निवडलं. आणि मग हे सगळं करायचं, संध्याकाळी त्याला हुरडा खायला बोलवायचं. ही सोनाबाई पाटलीन त्या आकटीजवळ बसलेली असेल, हा आमिनी तिथे येईल, हुरडा भाजून देणारा एवढीच माणसं तिथे राहतील. आणि मग त्याला भुलवायचं, करायचं, असं त्या सूचना सगळ्या देऊन ठेवल्या. त्याप्रमाणे सगळे युवक तयार झाले. आणि आता हे जरी झालं असलं तरी असा एखादा कट रचलेला असेल तर गोंधळ झालेला बाहेर जाऊ शकतो, कळू शकतो. ते कळू नये, त्याची वार्ताही लवकर पोहोचू नये, याच्यासाठी आणखीन एक योजना आखली. गावाच्या उत्तर बाजूला त्याच रांगेमध्ये एक घर होतं, ते बाबूराव कदम म्हणून होते. आणि त्यांचे वडील नरसोबा कडदोरे सासरे, तेही स्वातंत्र्य असा शूरवीर होता. आणि त्यांचा हा जावई बाबूराव कदम. मग त्या बाबूराव कदमचं लग्न ठरलेलं होतं. त्यांना सांगितलं की तू लग्नाची वरात वगैरे जो भाग आहे तो संध्याकाळी 7च्या सुमारला करायचो. त्यावेळेला बँड वगैरे सगळे तुझ्या लग्नासाठी तू वापरायचे, आवाज मोठमोठा करायचा, म्हणजे हे काय चाललंय इथं ते बाहेर कळू शकणार नाही. योजना सगळी ठरली आणि त्या योजनेप्रमाणे त्या आमिनाला निरोप गेला की असं सोनाबाई पाटलीन तुम्हाला हुरडा खाण्यासाठी निमंत्रित केलेली आहे आणि ती तुझ्यावर फिदा आहे. आमीन खुश झाला आणि तो ठरलेल्या कामासाठी, त्या हुरड्यासाठी म्हणून तिथे आला. त्याला यायला बसायला सांगितलं. आकटीच्या भोवताली बसलेले आहेत, हुरडा भाजण्याचं काम चाललेलं आहे. तो हुरडा चोळून देतोय, तो खातोय, थट्टा मस्करी करतोय, अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न करतोय. काय करायचं ते योजलेलं होतं. आणि मग बाकीचे सगळे युवक जे होते त्या भोवतालच्या ज्वारीमध्ये सगळीकडे लपून बसले, वेगवेगळ्या ठिकाणी. ज्वारी खूप दाट आणि उंच, त्याच्यामध्ये लपून बसलेले. आणि मग त्या सोनाबाई पाटलींना इशारा सांगून ठेवलेलं होतं की तो जास्तच लाडात आणि काही हे करू लागला की तू आवाज करायचा वेगळ्या पद्धतीचा. आवाज केला की आम्ही सगळे धावून येऊ. आणि मग त्याप्रमाणे ठरलेल्या नाटकाप्रमाणे अंधार झालेला 7:30-8ची वेळ झालेली आहे. आणि त्यावेळेला तो अंगावर लाड करण्याचा, हात टाकण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागला. तो अधिकच हे करतोय असं वाटल्याबरोबर या म्हणजे धाडस त्या सोनाबाई पाटलींचं, तिनं त्याच्या गुप्तांगाला जोराने पीळ मारले आणि त्यामुळे तो आमीन जो तो किंचाळला.
इतक्या जोराने किंचाळला आणि त्यांना बाहेर तेच पाहिजे होते, इशारा पाहिजे होता. सगळे धावून आले आणि सगळ्यांनी सगळ्या बाजूनं काठीनं झोडपून त्याला अक्षरशः तिथल्या ठिकाणी ठार मारून टाकलं. हा गुंजोटीतला एक जाज्वल्य इतिहास आहे. खरं तर हा स्वातंत्र्य लढ्याचाच एक भाग आहे. अनन्वित अत्याचाराला तोंड द्यायचं कसं, त्याचं एक अतिशय चांगलं प्रात्यक्षिक हे या ठिकाणी घडलं. आणि त्या बाईचं नाव तर सोनाबाई. खरोखर त्या गुंजोटीच्या दृष्टीनं ती आमचं सोनच होती. आणि त्याच्यावर केसेस झाल्या, नंतर बरेच दिवस पर्यंत त्या सोनाबाई पाटलींवर केस झाल्या वगैरे, नंतर चाललं कोर्टामध्ये जे व्हायचं ते. सांगण्याचा माझा उद्देश अशा प्रकारचा की अत्याचाराची अशी गमतीदार मालिका सगळीकडे चाललेली होती. म्हणजे एकीकडे वेदप्रकाशचं बलिदान झालं, त्याच्यानंतर हे सोनाबाई पाटील त्यांचं हे अशा प्रकारचं प्रकरण झालं. ही प्रकरणं चाललेलीच होती आणि त्याच्यामुळं आर्य समाज अधिक बळकट होण्याचं काम या ठिकाणी चाललं. पुढे गंमत अशा प्रकारची झाली की गावाच्या वेशी जिथे मशीद मी म्हणालो, त्या मशिदीमध्ये एक अपूर्व घटना घडली. ती सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. त्या मशिदीमध्ये सकाळ संध्याकाळ नमाज पढण्याचं वगैरे काम चालायचं. मग एके दिवशी काय झालं, एक मिनिट, काहीतरी अनम्यूट झालं. अडथळाला क्षमस्व. तर ती जी मशीद होती जिथून नमाज पढले जायचे, आवाज मोठमोठ्याने केले जायचे आणि तो नमाज पढण्याची क्रिया झाली की त्यावेळेला योगावर गंमत काय झाली की एक 4-6 माकडं आली होती, वानर, आणि त्या मशिदीच्या घुमटावरती बसली होती आणि तिथे नाचणं करणं चाललं होतं. यांना आपल्या नमाज प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यासारखं वाटलं आणि त्यांनी काय केलं की जवळची बंदूक घेतली आणि त्या वानरावर झाडली आणि वानर मरून पडले. हे मरून पडल्यानंतर बाकीचे वानर पळून गेले. जे मरून पडलेलं वानर होतं त्यांना ते तिथं जमिनीत पुरून ठेवलं त्या मशिदीमध्येच. हे बाकीचे वानर पळून गेले. तर गंमत काय झाली, दुसऱ्या दिवशी 150 वानर आले आणि ती 150 वानर जे आले ते सर त्या घुमटावर गेले आणि घुमटावर सगळ्यांनी मिळून जोरजोराने हालून त्या घुमटाचे कळस पाडून टाकले. त्या बाजूचे मिनार पाडून टाकण्याचं काम या वानरांनी केलं. ही एक चमत्कारिक आणि आश्चर्यकारक बाब वाटते, पण ही घडलेली सत्य घटना आहे. आणि मग त्यामुळं ही पाडापाडी सुरू झाली आणि ते पाडापोडी होत असतानाच काही भाग मधले जे पिलर होते त्या पिलरवर पडले, पिलर फुटले आणि ते उघडे पडले. उघडे पडल्यानंतर बघितलं तर सगळे पिलर हे हेमाडपंथी कोरलेल्या दगडाचे होते. म्हणजे कधी काळी ते बहुतेक मंदिर असावं. मंदिरावर वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे, त्या कळसावर चावल्या अनेक मूर्त्याही मध्ये होत्या. अशा प्रकारची बाब तिथे घडली आणि ते घडल्यानंतर वानरांचा हे असा विलक्षण प्रकार बघितला. ही घटना 49-50 असावी साधारणपणे. आणि मग त्यावेळेला ती मशीद जी आहे ती हिंदूंनी ताब्यात घेतली. त्याच्यावर कोर्ट केसेस झाल्या. काल आमचे वक्ते अतिशय चांगलं बोलले अर्जुनरावजी, त्यांनी त्याचा उल्लेख केला होता की ही केस हायकोर्टापर्यंत चालली आणि मग तिथे वेगवेगळे पुरावे सगळे देण्यात आले आणि तो निकाल अशा तऱ्हेनं ती मंदिरच होतं अशा प्रकारचा निकाल लागला. सांगण्याचा उद्देश अशा प्रकारचा की गुंजोटी हे गाव जे आहे, हे गाव अशा तऱ्हेनं स्वातंत्र्य लढ्यातलं एक अत्यंत महत्वाचं आणि अग्रणी गाव. एक आणखी घटना मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की स्वातंत्र्य लढ्यामध्ये हा सगळा भाग कसा होता. या गावाच्या पश्चिमेला मारडी म्हणून एक गाव आहे आणि हे मारडी गाव जे आहे ते लोहाऱ्याजवळ आहे. लोहाऱ्याच्या पश्चिमेलाच येतं आणि लोहाऱ्याजवळ ती मारडी गाव आहे. तिथं गणपतराव पाटील म्हणून होते, तेही आर्य समाजी होते
आणि त्यांची धडपड यासाठी खूप चालली होती. आणि त्या मारडीच्या जवळच एक आणखीन गाव होतं आणि ते गाव जे होतं ते छोटस गाव होतं हिप्परगा नावाचं. त्या हिप्परगा गावामध्ये एक शाळा सुरू करण्यात आली आणि ही शाळा जी सुरू झाली ती शाळा काही दिवस चालली. राष्ट्रीय शाळा म्हणून असावी असा प्रयत्न होता, परंतु काही कारणानं ती पुन्हा मोडकळीस आली आणि तिथून शाळा जी ते अंबाजोगाईला नेण्यात आली आणि त्याचाच एक भाग त्याच्यातले काही कार्यकर्ते मिळून गुंजोटीला शाळा सुरू झाली 1927 ला. त्याच्या अगोदर अंबाजोगाईला शाळा सुरू झालेली होती. तर हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग अशा तऱ्हेनं एक राष्ट्रीय भाग आणि निजामाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आर्य समाजनं चेतित केलेला अशा प्रकारचा हा भाग होता आणि त्यामुळं एक मोठी चळवळ या भागामध्ये उभी केलेली होती. आणि योगायोग अशा प्रकारचा की याच भागामध्ये मग छोट्या छोट्या गावामध्ये अनेक आर्य समाज स्थापन झाले. बंशीलालजीचा प्रयत्न तर होताच. एक गंमत या ठिकाणी सांगायची वाटते, ज्या वेळेला वेदप्रकाशचं बलिदान झालं त्यावेळेला भाई श्यामलालजी एक वाक्य म्हणाले होते. ते असं म्हणाले होते की आज वेदप्रकाशचं बलिदान झालेलं आहे, 1 वर्षाने कदाचित माझा बलिदान झालेला असेल. आणि योगायोग अशा प्रकारचा की वेदप्रकाशच्या मृत्यूनंतर 1 वर्षांनी श्यामलाल भाईचा अंत झालेला आहे. एका वेगळ्या पद्धतीने त्यांचा अंत करण्यात आला. आणि मग हा भाग अशा तऱ्हेने गमतीने पेटलेला भाग आहे. मग निलंगा आलं, त्याच्यामध्ये मोगरगा आलं, नाई चाकूर आलं, अनेक गाव, प्रत्येक गावामध्ये आर्य समाज सुरू झाले आणि आर्य समाजला पेटवण्यामध्ये निलंग्याचे शेषरावजी वाघमारे जे वकील होते आणि एक आर्य समाजाच्या दृष्टीने एक अतिशय अत्यंत ओजस्वी आणि खूप मोठं सहकार्य करणारी अशी व्यक्ती ती निलंग्या तालुक्यामध्ये निलंगा प्रॉपर मध्ये होती. आणि त्याच्या जवळच औराद शहाजानी म्हणून आहे, तिथे वीरभद्रजी होते. ह्या सगळ्यांनी हा सगळा भाग पेटवण्याचं काम केलेलं आहे. आणि ही हैदराबाद मुक्ती चळवळ जी म्हणतो आपण, ही मुक्ती चळवळ ही अशा तऱ्हेनं प्रज्वलित झालेली होती आणि ती सारखी चेतवली गेलेली होती, सदैव जागृत अशा प्रकारची. म्हणजे इथे कुठेही शांतता दिसली नाही, सदैव सगळे जागरूक. असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमे दिवशी आपण त्याला कोजागिरी म्हणतो, खर तर तो शब्द असा आहे को जागृती, कोण जागा आहे. आणि खर तर जसं शिवाजी महाराजांनी सांगितले की मी जागा आहे, तसं या परिसरातले आर्य समाजी जे होते ते आर्य समाजी त्यांनी दाखवले की आम्ही सदैव जागे आहोत. आणि या जागेपणाची चुणूक गावोगाव सुरू झाली. आणि यातलाच एक आणखीन एक छोटा प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे की या निलंग्या तालुक्यामध्येच एक आणखीन ठिकाण मी तुम्हाला सांगणार आहे. निलंग्यापासून उजेड असा जाणारा रस्ता आहे. पूर्वी साधनं काहीच नव्हती, गाड्या किंवा घोडे वगैरे साधनं वापरून जावं लागत होतं. आणि तिथे उजेड गाव आहे. त्या उजेड गावाला जोडूनच मांजरा नदी वाहते. मांजरा नदीच्या उत्तरेला एक छोटी टेकडी असल्यासारखं आहे, डोंगर आहे. आणि त्या डोंगरावर एक आणखीन गाव आहे, त्या गावाचं नाव आहे सय्यद अंकुलगा. हे सय्यद अंकुलगा गाव जे आहे ते सुद्धा एक मुद्दाम हे सगळ्या चर्चेत न आलेल्या गोष्टी असल्यामुळे मी आपल्यासमोर त्याचा उल्लेख करू इच्छित आहे. हे सय्यद अंकुलगा गाव जे होतं त्या टेकडीवर होतं आणि त्या गावामध्ये एक असा तरुण होता. त्या तरुणाचं नाव होतं महादेव. हा महादेव जो होता, हा महादेव आर्य समाजाच्या संपर्कामध्ये आला. गावाच्या पूर्वेला घरणी नदी येते आणि ती मांजरा नदीला मिळते. आणि ती घरणी नदी ओलांडली की तिथं साकोळ गाव आहे आणि साकोळ गावामध्ये आर्य समाज चांगलं चाललेलं होतं. तर हा तरुण तिथे त्या साकोळ गावामध्ये आर्य समाजाच्या संपर्कात आला आणि त्याला एक वेडच लागलं. वेड याचं की सत्यात प्रकाशामध्ये स्वामी दयानंदांनी खरोखरच सत्य प्रकाशित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते वाचावं आणि लोकांपर्यंत पोहोचवावं. हा अक्षरशः सत्यात प्रकाशचं पुस्तक स्वतःजवळ ठेवायचा आणि खेडोपाडी जो
ते वाचून दाखवायचा, त्याच्यातल्या गोष्टी सांगायचा, त्यातलं सत्य सांगण्याचा प्रयत्न करायचा, की कशा आमच्या अंधश्रद्धा आहेत, खरं ईश्वराचं स्वरूप काय आहे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं काम जणू की आपलं जीवनाचा एक भागच या माणसाने समजून ठेवलेला होता आणि सारखं या कामात लागलेलं राहायचं. आणि मग ही चळवळ या माणसाची बघितल्याचं वेद प्रकाश तिथं नजरेसमोर आला, त्याप्रमाणे हा जो होता महादेव हा सुद्धा इथल्या लोकांच्या नजरेत आला. आणि त्याने ठरवलं किंवा हा आर्य समाजी दिसतोय तर याला संपवलं तर ठीक आहे, नसता पुन्हा इथे चळवळ पेटेल, म्हणून त्याला मारण्याचा कट झाला. त्याला बोलावून सांगितलं, त्याच्याकडचे ते पुस्तकं हिसकावून घेतले. तो पुस्तकं जवळ ठेवायचा, खेडोपाडी जायचा, वाचून दाखवायचा, समजवायचा, ते सगळे हिसकावून घेण्यात आले. परंतु काही पुस्तकं त्याच्यावर होतीच तशीच. आणि त्याला सांगितलं की यापुढे तू फिरायचं नाही आणि यापुढे अशा प्रकारच्या चळवळी ते लोकांना प्रेरणा देण्याचं काम करायचं नाही. आणि त्याच्याकडे लक्ष दिलं आणि आपलं काम चालूच ठेवलं. आणि हे तिथल्या लोकांच्या वितुष्ट रजाकारी प्रवृत्तीच्या लोकांच्या नजरेत आलं. हे नजरेत आल्यानंतर त्यांनी त्याचाही अंत करण्याचं ठरवलं आणि अक्षरशः त्या माणसाला अतिशय विद्रूप रीतीने मारण्यात. म्हणजे हा सुद्धा एक दुसरा बळी अशा तऱ्हेने ठरलेला आहे. एक असा पुन्हा हुतात्मा दिलेला आहे. म्हणजे या हैदराबाद मुक्ती चळवळीमध्ये ही सहजासहजी मिळालेली नाही. आम्ही लढा दिलेला नाही, आम्ही वार अंगावर घेतले. हे महत्वाचं लक्षात घ्यायचंय. हे बलिदान केलेली जी माणसं आहेत त्यांनी दुसऱ्याला मारण्याचं काम केलं नाही, स्वतःचा जीव, स्वतःची आहुती दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने यज्ञकर्म पूर्ण केलेलं आहे. आणि हे यज्ञकर्म पूर्ण करणारा हा सुद्धा एक महादेव, एक अतिशय महत्वाचं गाव म्हणून समजायला हरकत नाही. आज निलंगा, उजेड आणि हा सय्यद अंकुलगा आणि तसंच पुढे अहमदपूर असा हा रस्ता आता मोठा झालेला आहे. वाहतूक आता चालू झालेली आहे. परंतु मांजरा नदीमुळे ते पूर्वी शक्यच नव्हतं अशी परिस्थिती होती. तेव्हा हा एक असा म्हणजे चिंतन करण्यासारखा आणि अभ्यास करण्यासारखा भाग आहे. ही सगळी माणसं प्रकाशात आली पाहिजे. यांचं जीवन इतरांच्या समोर प्रेरणादायी ठरलं पाहिजे. दुर्दैवानं असं घडलंय की या गेल्या 25-30 वर्षामध्ये अलीकडच्या युवकांना या इतिहासाची कुठलीही माहिती नाही. ते अनभिज्ञ आहेत. त्यांना फक्त एवढंच कळलं की मराठवाडा मुक्ती स्वातंत्र्य जो आहे तो 17 सप्टेंबर, तेही लोकांनी मागणी केली किंवा आम्हाला हा दिन साजरा करू द्या म्हणल्यानंतर तो दिन साजरा करायला सुरुवात झाली. आणि लोकांना कळलं अजून सुद्धा फक्त शाळा वगैरे एवढ्याच ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं आणि कळतं, परंतु हा इतिहास लोकांच्या समोर जात नाही. तो इतिहास लोकांच्या समोर जाण्याची गरज आहे. ते चिंतन होण्याची गरज आहे. आमच्या युवकांना हे कळलं पाहिजे की आम्हाला स्वातंत्र्य सुखासुखी मिळालेलं नाही. अनेकांना आपली प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे आणि ही प्राणाची आहुती ही वाया जाता उपयोगाची नाही. आज गंमत अशा प्रकारची आहे की आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आम्ही आज या सगळ्या घेत्रापासून दूर झालेले आहोत आणि आमच्या समोर वास्तव चित्र नाही. आमच्या स्वदेशाबद्दल आम्हाला प्रीती वाटत नाही. आमच्या राष्ट्रगीताबद्दल आम्हाला प्रेम वाटत नाही. आमच्या राष्ट्रध्वजाबद्दल आम्हाला प्रेम वाटत नाही. आमच्या धर्माबद्दल आम्हाला प्रेम वाटत नाही. धर्माची एक वेगळी चुकीची कल्पना घेतली जाते. धर्म म्हणजे कुठेतरी लिंगायत, मुस्लिम, त्याच्यानंतर पारशी, शीख असा अर्थ त्याचा काढला जातो. धर्म तो नाही. धर्म तो आहे की जो दुसऱ्यांच्या जीवनाची काळजी करतो, दुसऱ्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतो. हा खरा धर्म आहे, दुसऱ्यांची अडचण जाणणारा. आणि तो अडचण जाणणारा असण्याची गरज आहे. आता खूप इतिहास मोठ्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु वेळेच्या कारणामुळे मी त्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर सांगू इच्छित नाही. फक्त एवढंच सांगू इच्छितो की हा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची गरज निर्माण झालेली आहे. तिथे आम्ही कमी पडतो. याचा अर्थ अशा प्रकारचा की आम्हाला खेडोपाड्यापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. आम्ही एक घटना तुम्हाला सांगतो की खेड्यापाड्यापर्यंत जावं अशी मी 1964 शिक्षक म्हणून लागलो. आणि त्या 1964 जेव्हा मी शिक्षक म्हणून लागलो तेव्हा माझ्याच गावामध्ये मी शिक्षक होतो. तेव्हा मनामध्ये ठरवलं की आपण ही चळवळ पसरवली पाहिजे. आणि माझे विद्यार्थी त्यावेळेला होते, काही नावं मी आपल्याला सांगतो. त्याच्यातला प्रतापसिंग चौहान हा चांगला गायचा. त्याच्यानंतर सोलापूरला जे आमचे उपदेशक आहेत राजवीरजी शास्त्री,
ते माझे विद्यार्थीच आहेत. ते चांगले व्याख्यान करायचे. त्याच्यानंतर प्रियदत्त शास्त्री जे हैदराबादला आहेत तेही माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांना चांगलं हार्मोनियम पेटी वाजवता येते, तबला वाजवायला यायचा, ते चांगले गायचे. विश्वनाथ महाजन म्हणून नंतर शिक्षक झाले, आज ते रिटायर झालेत, तेही माझे विद्यार्थी आहेत. हा असा सगळा संच आम्ही गोळा केला आणि उमरगा तालुका वेद प्रचार मंडळ म्हणून आम्ही स्थापन केलं. आणि आम्ही काम हे ठरवलं की दर दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपणच आपला तबला, पेटी सगळं बरोबर घ्यायचं, भोंगाई बरोबर घ्यायचा आणि शेजारच्या खेडोपाडी जायचं आणि तिथे एक देवालय तर असतंच गावामध्ये, त्या देवालयामध्ये तिथून जोराने आपण अनाऊन्स करायचं, इथे हे भाषण होत आहे, कीर्तन होत आहे म्हणायचं आणि तिथे कीर्तनाला, भाषणाला, भजनाला सुरुवात करायची आणि तिथेच वेदाबद्दलचं आणि धर्माबद्दल आणि यज्ञाबद्दलची माहिती द्यायची. हा उपक्रम चालवायचो. पण नंतर काय झालं की हे सगळे तरुण जे आहेत उपदेशक विद्यालयाला निघून गेले आणि त्यामुळे हा काम नंतर काही वर्षानंतर बंद करणं भाग पडलं. हे सगळं मी यासाठी सांगतोय की आज आम्हाला राजवीर शास्त्री दिसतात, आम्हाला प्रियदत्त शास्त्री दिसतात, हा प्रताप सिंग दिसतो. ही सगळी जी माणसं आम्हाला दिसत आहेत, ही सगळी माणसं या आर्य समाजानेच उभी केलेली माणसं आहेत. ही आर्य समाजाचीच माणसं आहेत. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की प्रियदत्त शास्त्री अशा कुटुंबात जन्माला आलेला होता की त्याचे वडील हलगी वाजवायचे आणि अंत्ययात्रेला जायचं, तिथे काय 4 साणे मिळालेले गावात दौंडी द्यायची, तेवढ्यावर जगायचं. आणि आम्ही आर्य संमेलन घेतलं 1971ला. नरेंद्रजी इथे कायम बसून होते ते उत्सव चांगल्या तऱ्हेने पार पाडण्यासाठी. त्यांना हा मुलगा, आता आमचा विद्यार्थी सेवा करायचा त्यांचा, आणि त्याच्यावर त्याचा प्रभाव पडला की हा मुलगा चांगला दिसतोय. तर नरेंद्रजींनी याला आपल्या सोबत नेलं, गुरुकुलमध्ये दाखल केलं. आज ते शास्त्री म्हणून काम करतायत, सभेचे उपदेशक म्हणून काम करतायत. सांगण्याचा माझा उद्देश अशा प्रकारचा की आज कुठेतरी पुन्हा जनजागृतीची, समाजाच्या जागृतीची गरज निर्माण झालेली आहे आणि ती गरज भागवण्यासाठी आर्य समाजानं आणखीन आपलं काम वाढवण्याची गरज आहे आणि तेच काम या ठिकाणी आमची आर्यपती सभा करते. याचा मला आनंद वाटतो. काल माझे मित्र, माझे वयस्कच आहेत, समवयस्कच आहेत, माझ्या पाठीमागे होते थोडस, अर्जुनरावजी सोमवंशी यांनी अतिशय चांगले विवेचन केलं, फार चांगलं मार्गदर्शन केलं. मी त्यांचंही मनापासून कौतुक करतो. ही सगळी फळी अशाच पद्धतीने काम करण्याची गरज आहे. आमचं काम हे चालूच आहे. इथे औरंगाबादमध्ये आम्ही आज औरंगाबादमध्ये राहतोय, पण इथेही आमचं काम चालूच आहे आणि हे काम आपण वाढवण्याची गरज आहे. युवकांमध्ये शिबिरे झाली पाहिजेत. ही गरज युवकांमध्ये पोहोचवण्याची आहे. मुलांना कळण्याची गरज आहे की त्यांना कळावं, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण व्हावं. जसं आज समाजामध्ये गंमत अशी झालेली आहे की आज प्रत्येकाला आमचा मुलगा दिसतोय आणि तो मुलगा त्याचे क्लास आहे, त्याला ह्या क्लासला पाठव, त्या क्लासला पाठव, तो शिकावा, नोकरी करून बाहेर देशाला जावं, असंच डोळ्यासमोर प्रत्येकांचे आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा बाहेर देशामध्ये गेला पाहिजे. म्हणजे याच्यासाठी मग ते कुणालाही कसे संस्कार असतात, काय असतात याची काहीच कल्पना नाही. कोणालाही आपण आदर करावा, कसा करावा मोठ्यांचा, हेही कळत नाही. हे सगळं सांगण्याची गरज आहे. म्हणून युवकांच्या आणि युवतींची शिबिरं घेण्याची गरज आहे आणि तेही काम आम्ही इथे औरंगाबादमध्ये चालू केलेलं आहे. आम्ही दरवर्षी 100 मुलींचं आमच्या खर्चाने त्यांचं शिबिर घेतो, निवासी शिबिर 10 दिवसाचं, आणि अतिशय चांगल्या तऱ्हेने ते आम्ही पार पाडत असतो. उद्देश एवढाच आहे की हैदराबाद मुक्ती चळवळ ही नुसतं भाषण देण्यापुरती मर्यादित राहू नये. आज हैदराबाद पेक्षा आणखीन चळवळ आम्हाला करण्याची गरज आहे, कारण आता शत्रू आता आमच्या समोर नाही, शत्रू आता आमच्यामध्येच आहे आणि आमच्यातल्याच शत्रूला आम्ही मारण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. म्हणून आपण आत्मपरीक्षण करायला शिकलो पाहिजे. आम्ही किती आमच्या मुलांसाठी करतो आहोत, किती तरुणांना आम्ही निर्माण करतो आणि किती खरे स्वदेश भक्त निर्माण करतो आहोत, हे कळण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठीचा प्रयत्न आवश्यक आहे. त्या दृष्टीनं आमचे आर्यपती सभा हे काम करत आहे. त्यांनी मला इथे बोलावलं, ही संधी दिली. माझी वेळ आता संपत आलेली आहे. तर या ठिकाणी मी एकच म्हणू इच्छितो की खरं तर मी बऱ्याच गोष्टी बोलून गेलो. आपल्या या ठिकाणी अतिशय चांगले वक्ते अजूनही पुढे येणार आहेत. मला एका कवितेच्या ओळी आठवतात.
मोठ्या गमतीच्या अशा प्रकारच्या आहेत त्या, की इथे येणारी जी माणसं आहेत ती विद्वत मंडळी आहेत. आम्ही अत्यंत सामान्य माणसं आहोत आणि त्या सामान्य माणसासमोर आम्ही काय आहोत अशा प्रकारचा एक भाग आहे. प्रयत्न आमचा चाललेलाच आहे. मी प्रयत्न करतो आहोत. यातलं आपल्याला जे योग्य वाटलं असेल त्याचा आपण स्वीकार करावा. अतिशय समाधान या गोष्टीचं वाटतं की आमची आर्यपती सभा या दृष्टीनं प्रयत्नशील आहे. ब्रह्ममुनीजी त्यांनी तर आपलं जीवनच पणाला लावलेलं आहे. नयन कुमारजी शास्त्री अतिशय पोटतिडकीने हे काम करत राहतात. त्यांची पत्रिका अतिशय चांगली चालवण्याचं ते काम करतात. त्या पत्रिकेच्या रूपाने सुद्धा आम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. एक दोन ओळी मी फक्त बोलून माझ्या विरामाला संपवणार आहे. फुलू कशाला पलाश येथे, फुलले जेथे देवतरू. फुलू कशाला पलाश येथे, फुलले जेथे देवतरू. आता येणारे जे वक्ते अतिशय आपल्या विचाराने रम्य भाग तुमच्या बगीच्यात तुमच्या समोर उभं करण्यासारखे आहेत.